त्यावरती. तो एक मुद्दा आहेच ना. मग त्यामुळे आता सध्या बऱ्यापैकी तलाठी भरतीमधले, हे बऱ्यापैकी भरतीमधले इथं सगळे सरळ सेवेमधले तर बरेच शिक्षक आहेत आणि ते सध्या हे करून सायमल्टेनियसली हे करून आलेले आहेत. त्यामुळे मला थोडंसं एक होप आहे, की 110 असेल, 100 असेल तिथपर्यंत मेरिट 100% येईल. कारण कसं आहे, की ते नाही झालं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तर ती जागा रिक्त होते आणि दुसऱ्या टप्प्याला दिवाळी उजळणार आहे. त्यामुळे हे प्रपोर्शन हो असं हो आहे, पण असं आहे, की सध्या प्रिफरन्स देत असताना कोणी असा विचार नको करायला. त्या व्यक्तीने प्रिफरन्स देत असताना हाच विचार करणं गरजेचं आहे, की सध्या माझं कॉम्पिटिशन 182 पासून खालीपर्यंत आहे. मी कुठं बसू शकतो याचा व्यवस्थित विचार करूनच त्याच्या म्हणजे नशिबी नोकरी असणार आहे. सर पुढचे फक्त आपण 5 मिनिटांमध्ये संपवतोय. तुमचा पण खूप वेळ घेतला कदाचित संध्याकाळची वेळ आहे. मॅडम एक जेवण प्रश्न करायला घेतोय. लागेल. मला एक ह्याला पर्सनल एक मेसेज पडलाय. वैभव अ, डंगरे काय असं काहीतरी आहे. हां, सर हां. माझा प्रश्न घ्यावा. नमस्कार. एस-बी-सी फिमेल डी-टी-एड प्लस ई-टी-टी पेपर 1 हां. या या प्रश्नाचं उत्तर असं आहे, तुम्ही प्रेफरन्स द्यायला हरकत नाही. प्रेफरन्स तुम्ही द्या. 1 ते 5 झेडपीच्या द्या. नपा, मनपा द्या. त्याच्यानंतर जवळील जिल्ह्यातील सुद्धा द्या. कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये 1 ते 5 चा कट ऑफ हा 136 च्या वर लागणार आहे, की 136 च्या खाली लागणार आहे. आजच्या घडीला 3-4 महिने अगोदर प्रेडिक्ट करणं तसं उचित ठरणार नाही. तर 136 हा तुमच्यासाठीचा आहे त्या ह्याच्यामधून एस-बी-सी मधून सुद्धा तो सेफ स्कोर आहे. तुम्ही बिनधास्तपणे तुमचा जिल्हा आणि नियर बाय 4-5 जिल्हे द्या. तुमचं बिनधास्तपणे होईल. 170 वाले आहेत, प्लस वाले ते बँकिंगचे आहेत. ते बी-एड करत नाहीयेत. डी-एड करत नाहीत लोकं. तर फक्त ते वरती पात्र असतात. ऑफकोर्स त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं. त्यामुळे 9 ते 12चं सुद्धा असं कॉम्पिटिशन आपण रोखू शकत नाही. तुम्ही मगाशी सांगितलेलं बरोबर आहे. गोल्डन रूल असा आहे, की 1 ते 5 वाल्याचं मेरिट कमी येणार आहे आणि जसं वरती जाईल ते मेरिट जास्त असणार आहे. सध्या अध्यापक विद्यालय असली तरी सुद्धा त्यांच्या जागा कमी असतात. 9 ते 12 खाजगी अनुदानितवाले किती जागा देतात त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. 6 ते 8 वाले तर एवढे गॅसवरती आहेत. जनरली सोशल सायन्स वाले त्यांना असं वाटतंय, की आमच्यासाठी तर काही भरतीच नाहीये. म्हणजे दुसरा टी-ई-टी पेपर ज्यांचा पास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे जरा थोडंसं सततच म्हणजे ते प्रश्न नेहमी विचारले जातात आहे. त्यामुळे मला असं वाटलं त्याच्याबद्दल बोलायला हवं. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की "सर आम्ही तुमच्याशी अग्री करत नाही." तर मला त्यांना एकच सांगायचंय, की गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा, लिमिटेड प्रिफरन्स द्या की अनलिमिटेड द्या. जशी लोकं मागणी करतात ना लिमिटेड बस तर घरात मेसेज करण्यापेक्षा तुम्ही पण जा आयुक्त कार्यालयामध्ये. आपल्याला काही कोणी स्वतःला अधिकार दिलाय संविधानानं. तुम्ही विचारा. अनलिमिटेड झाले तर वेल एंड गुड ना. आपण आयुक्तांचा जाऊन सत्कार करू. परंतु घरात बसून नुसतं बोलण्यावरती तिथं काही होत नसतं. आणि कितीही म्हणू द्यात सर, आतापर्यंतचा अनुभव आहे. आतापर्यंत शिक्षक भरतीसाठी 7-8 आंदोलनं 2022चे राउंड लागावा त्याच्यापासून आतापर्यंत झाली. परंतु हे लोकं फक्त घरी बसून मेसेज करतात. त्यांना काही देणं-घेणं नसतं. त्यांना घरी बसून मेसेज अ, मिळतो. लाईव्हमध्ये मॅडम इन्फॉर्मेशन मिळते म्हणून ते फक्त ऐकायला येतात. मॅडम पुरुषोत्तम सरांनी एक कमेंट टाकल्या. आधी सरकारला विचारा लिमिटेड प्रेफरन्स का देत आहात? हां, त्यांचे त्याच्यावरतीच काही मी उत्तर बोलले तर. असो त्यांना सांगा, त्यांच्यावर मार्ग काढा. आम्हाला अनलिमिटेड प्रेफरन्स पाहिजे. आम्हाला जुगार खेळायचा नाही. पुरुषोत्तम सरांना मी सांगू इच्छितोय, त्यांनी हा का निर्णय घेतला याला तुम्ही, आम्ही, तुमच्या माझ्यासारखे बरेच लोक जबाबदार आहेत. मागच्या 2 स्टेटमधनं जी शिक्षक भरती झाली, त्याच्यातून जी रिक्त पदं निर्माण झाली, ही रिक्त पदं निर्माण झाल्यानंतर त्या जागा भरल्या गेल्या नाहीत आणि सेकंड लिस्टला बरेच कॅन्डिडेट पात्र असताना सुद्धा त्यांच्या वाट्याला ह्या जागा आल्या नाहीत. कारण तुमच्या माझ्या सारख्या कॅन्डिडेटनी त्या जागा अडवून धरल्या. त्या ठिकाणी अनलिमिटेड प्रेफरन्सेस दिल्यानंतर म्हणजे एकापेक्षा कितीतर ठिकाणी त्यांना चान्स होता. पण ती लोकं तिथे जॉइन झाली नाहीत. त्या जागा रिक्त राहिल्या. म्हणून शासन दरबारी सगळ्या योग्यताधारकांनी, वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी आणि जशा ते मॅडम शिव युनिटी फाउंडेशन जे आपलं आहे,
या माध्यमातून अशा बऱ्याच संघटनांनी